नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत. जानकीला खूप काम असतं घरामध्ये. खूप तिची धावपळ होत असते. कोण चहा मागतंय, कोण कॉफी मागतंय. ह्या धावपळीत तिच्याकडनं ट्रे खाली पडतो. सगळ्या काचा होतात. तिला खूप वाईट वाटतं. ट्रे खाली पडल्याने तिची धावपळ होत असते आणि मग तिच्या हाताला लागलेली जखम पाहून ऋषिकेशला खूप वाईट वाटत असतं. सौमित्रा सगळ्यांना दमच देते. कोणीही माझ्या सुनेला जास्त त्रास द्यायचा नाही, कामही जास्त सांगायचं नाही, थोडी थोडी कामं स्वतःची स्वतः करायची. ऋषिकेशला सौमित्र सांगते, तू जानकीला घेऊन जा, तिच्या हाताला जखम झाली आहे, त्याला क्रीम लाव. ओवी त्याला फुंकर घालत असते आणि सौमित्राला तिची आई म्हणते, किती तो पुळका सुनेचा. तेव्हा सौमित्रा तिच्या आईला म्हणते, तू याच्यात ना खूपसू नको, माझ्या सुनेला काही म्हणायचंच नाही. मग नानासाहेबांना घडलेली सगळी हकीकत जाऊन सौमित्र सांगते. खरं तर आता आपण सारंग आणि सौमित्राचं लग्नाची जबाबदारीच घ्यायला पाहिजे. त्यांचं लग्न झाले की आणखी 2 सुना येतील आणि घर कसं आपलं आनंदाने खुलून जाईल. मग नानासाहेब म्हणतात, आपल्याला अशा सुना हव्या जशी की जानकीसारख्याच अजून 2 सुना आल्या की आपल्या घराचं नंदनवनच होऊन जाईल. मग बाहेर येत असताना बघते सौमित्रा, तिची आई बाहेर गप्पा ऐकत असते आणि म्हणते, अशी सून भेटायला पाहिजे जी जानकीच्या नाकावर टिचून बसली पाहिजे. ऐश्वर्या तिची वर्कआउट करत असते. तिला खिडकीतनं बघायला बाहेर 4 मुलं उभी असतात. तिचं ते वर्कआउट निरीक्षण करून बघत असतात. ऐश्वर्याच्या आईला हे लक्षात येतं आणि ऐश्वर्याची आई ऐश्वर्यावर चिडते. दारं खिडक्या सगळे उघडी, पडदाही लावलेला नाही आणि काय तू वर्कआउट करते, मुलांची तुझ्यावर नजर पडते, याच्याकडे लक्ष नाही. मग ती म्हणते, आपल्या मुलीचं लग्नाची आपण आता घाई करायला हवी. ऐश्वर्याचे वडीलही तयार होतात. इकडे सौमित्र ती त्याच्या केसचं डिस्कशन करत असतो. उद्या खूप महत्त्वाचा दिवस आहे, केस खूप महत्त्वाचे आहे, आपण हारलो नाही पाहिजे असंही त्याला त्याचे सर सांगत असतात. मग त्याची सहकारी ती म्हणते, खरंच तू ही केस नक्कीच जिंकशील. आपण आता किती दिवस असं गुपचूप भेटायचं, आपल्या हे लग्नाची तू घरी बोलणी कर ना. मग तो म्हणतो, वहिनीला सांगतो आणि लवकरात लवकर आपली बोलणी करतो. इकडे खूप छान निबंध लिहिलेला असतो ओवीने, पण त्याच्यामध्ये असं लिहिलं असतं, माझी आई काहीच काम करत नाही. मग आजी तिला समजवत घालते, तिला काही समजवता येत नाही. मग जानकी स्वतः सांगायला सुरुवात करते. एक अनाथ मुलगी असते, त्या मुलीला एक मुलगा खूप प्रेम करतो. त्याच्याकडे खूप मोठी फॅमिली असते, अनाथ मुलीकडे फॅमिली नसते आणि ती खूप शिकलेली असते. पण ती अनाथ मुलगी फॅमिली, कुटुंब, त्याचं प्रेम मिळवण्यासाठी तिचं करिअर त्याग करते. खरं तर ती तिची चॉईस असते. हेच छान वाटतं तिला ऐकून. मग ओवीला तिची आजी म्हणते, तू याच्यातनं काय शिकलीस. तेव्हा ती सांगते, माझी आई खूप काम करते, तिचा चॉईस आहे घरी काम करणं, ती खूप मेहनती आहे, ती बाहेर कामाला जात नसली तरी घरात ती खूप सारे कामं करते. असं आता ती निबंधात लिहिणार असते आणि तिच्या आईला म्हणते, सॉरी आई, मी तुला असं बोलली म्हणून, तू खरंच खूप काम करतेस. इकडे ऑफिसमध्ये काही चर्चा चालू असतात. सारंग सांगत असतो आपल्या टेम्पोला पाठवायचं आहे म्हणून. मग एक व्यक्ती येतो जो सांगतो, अशा प्रकारे जर आपण भाजीपाला व्यापाऱ्याला दिला तर आपला फायदा होईल. पण ऋषिकेश म्हणतो, मला स्वतःचा फायदा करून घ्यायचा नाही, मला शेतकऱ्यांचा फायदा होईल अशाच डील करायच्या आहे. आणि इकडे आपल्याला नफा भेटत नाही म्हणून हे फोन करून बाळासाहेबांना तो मुलगा सांगतो. तेव्हा काका सांगतात, त्याच्या टेम्पोला आग लावायची. आपण घरी कटाची आमटी, पुरणपोळी, ऋषिकेश दादांचं आवडीचं स्वयंपाक तुम्ही करत आहेत म्हणून तुम्ही खूप खुश आहात ना, असं वहिनींना मंगल म्हणते. तितक्यात तिथे तिची सासू येते आणि म्हणते, खरंच इतका सुगंध दरवळला आहे पुरणाचा, आता ऋषिकेशच्या ऑफिसपर्यंतसुद्धा पोहोचला असेल. मग त्यांची तिथे गप्पा चालू असतात, हसी मजाक चालू असतात. सौमित्र सांगते, खरं तर आम्ही दोघांनी निर्णय घेतला आहे सारंग आणि सौमित्राचं लग्न करण्याचा. आता त्यांना तू सुना शोधून आणायच्यास. मग ती म्हणते, कशा सुना हव्या दादासाहेबांना. मग सौमित्र सांगते, ह्या आशा, तिचं प्रतिबिंब दाखवत, इतकी मोठी जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकली आहे, आता मी ती नक्कीच पेलेल असंही वचन देते जानकी सौमित्राला. आता हे वचन पूर्ण करू शकेल की नाही हे पाहणं आता रंजक ठरणार. कशा जाऊबाई येत आहे हेही पाहणं रंजक ठरणार. त्याच्यासाठी माझ्या लवली स्वर्ग गॉसिप चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. लाईक करा, शेअर करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.